पागोटे येथील L&T कंपनीच्या नोकर भरतीवरून वाद विकोपाला। गावातील स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी। पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतने केली आपली भूमिका स्पष्ट। उरण पोलीस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर सर्वसाधारण गुन्हा दाखल केल्याने सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली नाराजी। महत्त्वाचे कलम न लावल्याने सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र संताप। न्याय न मिळाल्यास पोलिसांचा सह आरोपी करून कोर्टात दाद मागणार असल्याचे सरपंच कुणाल पाटील यांनी दिली माहिती। पागोटे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नव्याने कार्यरत झालेल्या L&T कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची भरती न होता बाहेरील इतर तरुणांची भरती केली गेली। त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यांचा संसार उघड्यावर आला आहे। उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पागोटे गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे। बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी मिळावी या हेतूने सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायतचे सर्व पुरुष व स्त्री सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे। त्या अनुषंगाने L&T कंपनीत गेले असता सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला। सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बाल बचावले। तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात येणार होता। सुदैवाने सर्वजण बचावले। या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी उरण पोलीस ठाण्यात सदर प्राणघातक हल्ला करणारे व गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची भरती न करता इतर गावातील व्यक्तींची भरती करणारे किरण पंडित, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील, सौरभ पाटील, आतिश पाटील, संतोष पाटील, योगेश शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी पागोटे ग्रामपंचायतमध्ये पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेची माहिती दिली व सदर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही, कलम दाखल केली नाही। प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर इतर कलम लावले। त्यामुळे आरोपी मोकाट सुटून परत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे। आरोपी मोकाट सुटतील अशा प्रकारे त्यांच्यावर उरण पोलीस ठाण्यामार्फत कलम लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली। त्यांच्यावर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। महाराष्ट्र ममतावादे, उरण, रायगड। नमस्कार पत्रकार बंधू भगिनो, प्रथमतः आपण इथं आले त्याबद्दल आपले आभारी आणि शब्दसिमरणाने आपले स्वागत करतोय। आज आपल्याला इथं बोलण्याचं वास्तव कारण असं आहे की आज आमच्या पागोटे गावाच्या हद्दीमध्ये एक L&T कंपनी प्रस्ताव आलेली आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट गावात आलेला तर आम्हाला गावाला खूप आनंद झालेला आहे की आज एवढी मोठी कंपनी गावामध्ये आली आणि आज आपल्या गावाची जी बेरोजगारी आहे ती कुठेतरी कमी होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न होते। म्हणून आम्ही त्या L&T कंपनीमध्ये काल आम्ही एक पंचायत थोडे गावात थ्रू एका त्यांना अर्ज देण्यासाठी गेलो होतो आम्ही की बाबा जेणेकरून जिथे जी काही भरती असेल, जे काय असेल ते आमच्या गावाला प्राधान्य मिळावा आणि जे काय असेल ते गावासोबत जे गावाच्या बेरोजगारीसाठी जे काय होईल ते तुम्ही गावातले नोकर भरती असावी, कुठलं काय असेल ते तुम्ही गावातले घ्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही गेलो असता तिथं थोडंसं गालबोट झालं। कारण की आम्ही एक गाव म्हणून पूर्ण तिथं गेलो होतो तर तिथे गेल्याचं कंपनीला आम्ही लेटर देत असताना तिथं थोडासा गावातले काही दुसरा ग्रुप तिथे येऊन तिथं ते अडथळा आणला की नाही की हे आम्हाला काम भेटलेलं आहे, हे काम पूर्ण आम्ही करू। आम्ही बोललो या गाव पूर्ण सोबत असताना तुम्ही एकासाला विरोधात का जाता, कुठेतरी गावासोबत बसा, गावासोबत बसून तुम्ही आपण एक निर्णय घेऊ। कारण कसं आहे कंपनी आहे, बाहेरचे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, कुठेतरी आपल्या गावात आला तर आपल्या गावाचा फायदा होईल, गावातले बेरोजगार कपतील गावाला येईल। आज आम्ही बघता प्रत्येक कंपनीमध्ये आज आपल्या गावातले कामगार काढतात, कपात करतात, खूप काही बघायला गेलं आपल्या पागोड्यामध्ये एवढी बेरोजगार आहे दिसून येत नाही, खूप भरपूर आहे। कारण की आज प्रत्येक दोनासारखी कंपनी बंद पडली, पंजाबमधून माणसं काढलेत, मक्समधून काढलेत, तर कुठेतरी L&Tच्या नावाने आम्हाला वाटतं चला आपल्या गावाचं काहीतरी आता भलं होईल। गावातली जी एक पिढी आहे जी आज बेरोजगार फिरतात, शिकलेली माणसं आहेत ती फिरतात, त्यांचा कुठेतरी फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही एक गाव बसवला आणि गाव कमिटी, पंचायत कमिटी आणि पूर्ण गावाचे ग्रामस्थ घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि एक निवेदन देण्यासाठी गेला असता तर थोडंसं वादावाद झाले। गावातला एक ग्रुप जाऊन त्यांना नाही काम आम्हाला पुन्हा भेटलाय, आम्हीच करू, आम्ही सांगू ते, त्याच्यावर थोडंसं आम्ही तिथं वादावाद झाले। वादावाद झाल्यानंतर आम्ही
तिथं भरपूर वादावत होईल, आणखी गावामध्ये त्याचा परिणाम गावामध्ये दुष्परिणाम होईल आणि आपल्याला माहिती आहे तिथं काय झालं तर मग गावामध्ये दुष्परिणाम म्हणून आम्ही एक पोलीस स्टेशनला गेलो की आमचं एक निवेदन घेऊन की साहेब बोललो आम्ही असं आम्ही गाव म्हणून गेलं असता तिथं आमच्या अंगावर गावातले काही लोक आले आणि थोडासा वादावत झाला आणि आम्ही तिथं केस देताना मला पुढची स्टोरी सरपंच सांगतील काय झालंय की तिथं गेल्यानंतर पोलिसांनी कसं काय केलं, काय दिलं आणि काय सहकार्य केलं ते पुढचं सरपंच सांगतील. आनंद पाटील यांचा ग्रुप आणि बाहेर त्यांनी एक गावगुंड आणले होते तिथं त्या लँडवर आम्ही भरतीसाठी गेलो होतो. ऑलरेडी त्या जितू जितेंद्र सदानंद पाटील यांनी अगोदरच बाहेरील 10 माणसं भरली ती गावातली की नाही ती बाहेरील गावातली भरली. त्या विरोधात आम्ही त्यांना बोललो आमची 10 माणसं पहिली तुम्ही आजच्या घ्या. तर त्याच्यावरून वाद पेटला आणि आमच्या गावातले जितेंद्र सदानंद पाटील, किरण हरिभाऊ पंडित याही त्या LNT वाल्यांना सांगितलं का आम्ही आमचाच काय आहे ते आमचाच चालेल तिथं. आणि त्याच्यानंतर त्याही बाहेर गुंड आणले होते आणि शस्त्र आणले होते. त्याच्यानंतर आमचे एक 2-4 सदस्यांना आणि गावकऱ्यांना मारण्यासाठी त्याही धमकी दिली. किरण हरिभाऊ पंडित हा मला या गाडीजवळ या ती बघून घेतो आणि त्या गाडीची डिक्की खोलली. डिक्की खोलून तलवार काढतो आणि मारतो याला आणि त्यांचे लोक त्याला दाबतात आणि तलवार लोटतात. म्हणजे तर व्हिडिओ आपले तर तेवढे आलेले पण व्हिडिओ डिक्की खोलताना पूर्ण व्हिडिओ आणि प्रूफ आपण दिला आणि पोलीस स्टेशनला आम्ही ती व्हिडिओ दाखवली असता तर पोलीस बोलतात त्या व्हिडिओ तलवार दिसत नाही. तर मी साहेबांना बोललो का साहेब एवढे लोक आहेत जी जनता आहे आमच्या गावातली 100 लोक आम्ही तिथे जमलो होतो ते एवढं तर खोटं बोलणार नाही. 5 लोकांचा ऐकून त्याही त्या तलवारीचा प्रश्न त्यातून काढून टाकला. मी बोललो साहेबांना का उद्या सर्व गोष्टीचा प्रूफ पाहिजे का की नॉर्मल व्हिडिओ नसती तर काल FIR झाली नसती, FIR दाखल करत नव्हते ते. तर मी साहेबांना एक बोललो का तो कलम लागला पाहिजे आणि यांच्यावर अंकुश काहीतरी आला पाहिजे कारण हा वारंवार चालू आहे. जितेंद्र सदानंद पाटीलचा वारंवार चालू आहे. मागेही असा प्रकार घडला. त्यांचा दुसरा प्रकार हा बाहेरील लोक आणणार आणि गावावर करणार म्हणजे गावावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. त्याला कुठेतरी आळा बसावा त्यानुसार आम्ही काल FIR दाखल झाली. त्याच्यात हा कलम नाही आहे का त्या डिक्कीतून काही दिसत नाही. तर उद्या व्हिडिओच नसेल तर पोलीस प्रशासन काही FIR दाखलच करणार नाही असा काही विषय आहे. तर तसं तरी आम्हाला समजा कारण उद्या गावाचं रक्षण करेल कोण. आम्ही भरतीसाठी गेलो असता उद्या आम्हाला पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाला फिरण्याची भीती राहील बाहेर का बाबा जितेंद्र पाटील बाहेर पोरं आणल आणि आम्हाला काय करेल याची भीती राहील. तर पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावा हीच आमची विनंती आहे. याच्यात आम्ही पत्रकार परिषद घेतली.